आवाज येतोय ओके सगळ्यांना? मी रिक्वेस्ट पाठवली आहे. येस केलंय. हॅलो हॅलो हॅलो. येस. सॉरी ह्या टेक्निकल याच्याबद्दल. हा, येतोय आवाज. आपण कंटिन्यू करू सुयश. ओके. सो आपला विषय चालला होता की अशोक मामा आणि एकंदरीत सिरियस विषय. करेक्ट. तर तो प्रवाह असणारच आहे डेफिनेटली. आणि सिरियस भूमिका करायचा प्रयत्न मी स्वतःपासून सुरू केला. मी बघतोस काय मुजराकर या माझ्या चित्रपटात एक निगेटिव्ह रोल केला, जो करताना मला प्रचंड मजा आली. कारण मला स्वतःला निगेटिव्ह रोल्स करून बघायचेत आणि मला ते आवडेल करायला मनापासून. म्हणजे मला जर कोणी ऑप्शन दिला की विनोदी भूमिका का निगेटिव्ह भूमिका, तर त्यातली मी कधीही डोळे मिटून निगेटिव्ह भूमिका उचलेन. मग त्यात मी कधी लेंथ मोजत बसणार नाही, किती सीन्स आहेत काय. एक सीन असेल तरी सुद्धा मी तो घेईन 100%. हेमंत, आता जरा आपलं इंटरनेट गेलो होतं आणि थोडंसं आपण पुन्हा एका वेगळ्या विषयाला आलो. तू जेव्हा एखादी गोष्ट लिहितो, एक लेखक आणि जेव्हा तू त्याच चित्रपटाचा ऍक्टर म्हणून सुद्धा भाग असतो, तर तेव्हा असं कधी होतं का रे की तू गोष्टी लिहिल्यास, तू डायलॉग लिहिलेस आणि तुझ्या बरोबरीने एकाच सीन मध्ये इतर काही प्रियदर्शन जाधव सारखे इतर काही ऍक्टर काम करतात आणि ते त्यांचं एक वेगळं इम्प्रोव्हायझेशन करतात आणि तेव्हा कधी त्रास होतो का? जेव्हा ते फुलफिलिंग असतं किंवा जेव्हा ते खूप गरजेचं असतं किंवा चांगलं असतं तेव्हाचा विचार, तेव्हाचा प्रश्न नाही आहे. पण जेव्हा खरंच तुला जेन्युइनली तेच म्हणायचं असतं आणि काही वेळेला त्यांच्या सोयीप्रमाणे कलाकार किंवा दिग्दर्शक काही वाक्य बदलतात किंवा काही लिबर्टी घेतात, तर तेव्हा तुला काय वाटतं? तेव्हा तुझ्यातला अचानक रायटर किंवा दिग्दर्शक डोकावतो का? मी आतापर्यंत 4 सिनेमे दिग्दर्शित केले. त्या 4ही सिनेमांना मी कायम नाटकाच्या जशा तालमी होतात ना, तशा सिनेमाची रीडिंग्ज होतात माझी. म्हणजे जे कोणी कलाकार आहेत ते सगळे कलाकार एकत्र बसतात आणि त्याचं वाचन होतं आणि मग जागा ठरवल्या जातात. वाचनात नटांनी 100% मला हे सांगायचं की इथे हे करावंसं वाटतंय, इथे हे व्हावंसं वाटतंय. असंही बऱ्याचदा होतं की हा सीन मला नकोच वाटतोय माझा, किंवा माझा तिथे सीन यायला पाहिजे का, अशी बरीच प्रोसेस होते. आणि मग मी शूटला जातो. शूटला गेल्यानंतर खूपदा असंच होतं की मलाच काहीतरी सुचतं. म्हणजे नटांच्या आधी मीच जाऊन सांगतो. म्हणजे प्रियदर्शन जाधव आता ये रे ये रे पैसा 2 मध्ये होता. तर तिथे असं व्हायचं की मीच जाऊन बऱ्याचदा सांगायचो, "ऐक ना, इथे जरा असं घे ना." सो तेच मला अनेकदा ओरडायचे की "अरे तुला संपवायचं नाहीये का हे शूट? चल ना यार." तर हे माझ्याकडूनच होतं खूपदा. पण मला असं वाटतं कधी-कधी सिनेमाच्या त्या जॉनरवरती सुद्धा प्रचंड अवलंबून आहे. आता मी झिम्मासारखा सिनेमा केला, तिथे नक्कीच इम्प्रोव्हायझेशनला काही स्कोप नव्हता. पण ये रे ये रे पैसा पार्ट 2 इथे जर मी नटांना बांधून ठेवलं ना, तर मग मज्जा नाही. त्यांना जे करायचंय ते त्यांना करू दिलं पाहिजे. म्हणजे मी रिहर्सलला तेच करतो, की रिहर्सल त्यांना हवी तशी करू देत. मग मी सांगतो, की "छान झालं. आता मी जे सांगतोय ते करा." सो त्यामुळे काय होतं, की नाहीतर मग आपण त्यांना सांगितलं, की ॲडिशनच घ्यायची नाही, हेच बोलायचं नाही, तेच करायचं नाही. तर मग तेही खूप रिस्ट्रिक्ट होतात. आणि विनोदाला ना नट जोपर्यंत ते एन्जॉय करत नाही ना, तोपर्यंत प्रेक्षक एन्जॉय करू शकत नाही, असं आहे. अनिकेतचं असं म्हणणं आहे की 6 तासांचा झाला होता ये रे ये रे. हो, हो. ये रे रे पैसाचा पहिला लाईनअप हा 4.5 तासाचा होता. कारण काही माणसं आहेत ज्यांना पॉज किंवा आपण शांत असतो हेच सहन होत नाही. त्यातले एक आहेत प्रियदर्शन जाधव, की कॅमेरा रोल झाल्यावरती आपण बोलत राहिलं पाहिजे. आपण शांत आहोत तर हे काहीतरी चुकतंय, असा एक समज असलेले काही तिथे माझ्यासोबत नट होते. तुला सगळ्यात अवघड गेलेली सिच्युएशन कुठली आहे? एखादा सिनेमा तुझ्या तू ज्या सिनेमांचं दिग्दर्शन केलंय त्यातला सगळ्यात अवघड सीन कुठला होता आणि का? अवघड सीन म्हणतोयस तू? हा, म्हणजे एखादा सीन शूट करणं तू व्हिज्युअलाइज केला असेल, पण तो ऍक्च्युअली शूट करताना खूप
तुला ते चॅलेंजिंग वाटलं आणि नंतर असं वाटलं की यार कुठे मी हा विचार केला आणि हा सीन असा असं बऱ्याचदा होतं. बऱ्याच सीन्सच्या बाबतीत होतं. सिनेमाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये असं बऱ्याचदा वाटत राहतं, की आपण काहीतरी वेगळं इमॅजिन केलं होतं आणि वेगळंच काहीतरी झालं. सो असंही होत राहतं. पण मला आठवतंय, की आता लंडनमध्ये मी बघतोस काय मुजराकर सुद्धा शूट केला, ये रे रे पैसा 2 पण केला आणि आत्ता जिम्मा पण केला. तर तिथे कधी-कधी असं व्हायचं, की मी एक सीन सांगितला, की आता स्टेडी कॅमचा शॉट आहे. स्टेडी कॅम म्हणजे नटांसोबत कॅमेरा चालत येणार आहे आणि आपण तो एका सिंगल टेकमध्ये, सिंगल शॉटमध्ये तो सीन संपवणार आहोत. तर अशा वेळी नटाची तयारी पण हवी, की आपण तेवढे प्रिपेअर्ड आहोत का? कारण कधी-कधी काय होतं नटांनी स्वतःचं एक इमॅजिन करून ठेवलेलं असतं सीन वाचून, की हा सीन समुद्रकिनारी मग आम्ही बसलेलो असू आणि मग हे असेल, माझ्या हातात ही प्रॉपर्टी असेल. पण 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 मला असं वाटतं, की अशा वेळी चालत, बोलत येऊन सीन करायचा आहे, हे फार डिफिकल्ट टास्क असते आणि ते अचीव्ह करताना मला एकदा एका सीनला प्रचंड त्रास झाला. कारण मला हवं ते मला मिळत नव्हतं आणि नटांच्या मनात काहीतरी भलतं होतं. पण ही प्रोसेस आहे. मला असं वाटतं, की तुला काहीतरी वेगळं वाटत असतं, मला काहीतरी वाटत असतं. एका पेजवर येऊन पुढे गेलं पाहिजे. पण तो सीन करताना डेफिनेटली मला असं झालं होतं, की अरे यार नाही, माझ्या मनातच काहीतरी वेगळं आहे आणि ते मला तसं करून बघायचंय. हेमंत, तू आता नुकताच एका नवीन भूमिकेत आलायस, ते म्हणजे तू निर्माता झालाय. तू चलचित्र या नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करतोय आणि त्याचा पहिला चित्रपट आहे तो सिनेमा. पण ह्या चित्रपटाचं लेखन करण्याचा डिसिजन तू घेतला नाही. तू या चित्रपटाचं ते एका वेगळ्या लेखिकेला करायला लावलं, इरावती करणे. तर यामागे तुझं काय, म्हणजे आतापर्यंत तू ज्या ज्या चित्रपटांचं लेखन केलं त्यात स्वतः तू त्या हो. चित्रपटाचं नाही केलं. ह्या तुझ्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटात पहिल्या चित्रपटाच्या बाबतीत हा एक वेगळा निर्णय तू घेतला. त्यामागे काही कारण आहे स्पेसिफिक का काय? नाही, डेफिनेटली कारण आहे. ती कथा सुचली होती मला, पण मला खूप तेव्हाच जेव्हा कथा सुचली तेव्हाच असं वाटत होतं, की हे एका स्त्री लेखिकेने लिहायला हवं. कारण त्या सिनेमाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये 7 बायका आणि त्यांचं भावविश्व आणि त्यांचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्याची जर्नी ह्याविषयी बोलणारा तो सिनेमा आहे. सो आपण कितीही जवळनं स्त्रिया बघितलेल्या असल्या, तरी स्त्रियांच्या मनात डोकावून हे एक बदल तुला हसू आलंय हे वाक्य बोलताना. हां, याबद्दल अनेक हां, कमेंट येणार आहेत, पण हां. त्या आपण सो इग्नोर पण ॲक्चुअली बाईच्या मनात त्याविषयी काय वाटतं किंवा बाई कशी रिॲक्ट होईल हे कळणं फार कठीण आहे. आणि मला असं वाटतं, की इतकी उत्तम लेखिका इरावती स्वतः असताना मी दुसऱ्या कुठल्या स्त्री लेखिकेचा विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे इरावती कर्णिक हे माझं त्या क्षणीच ठरलेलं होतं आणि इरावतीने फार सुंदर ते स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. म्हणजे मला जी गोष्ट वाटली होती त्या गोष्टीच्या ती खूप पुढच्या पायरीपर्यंत पोहोचली आहे. सो त्याची सुद्धा गंमत असते, की आपण इमॅजिन केलेली गोष्ट जेव्हा आपल्यापेक्षा म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीपेक्षा जास्त काहीतरी अचीव्ह करते ना, तेव्हा मजा खूप येते आणि ते झिम्माच्या स्क्रिप्टबद्दल झालंय. त्यामुळे मला खूप त्या प्रोसेसची मजा आली. आता आपण सगळेच जण वाट बघत होतो सिनेमा रिलीज व्हायची, पण आता या लॉकडाऊनमुळे आणि ओव्हरऑल आपल्याला आलेल्या मुळे मला वाटतंय आपल्याला सगळ्यांनाच पुन्हा इंडस्ट्री त्या जोमाने सुरू करायला वेळ लागणार आहे. तर तुझ्या डोक्यात काही वेगळा प्लॅन आहे आता सिनेमाला घेऊन? आता परिस्थिती तर प्रचंड कठीण आहे, एवढं नक्की. सगळ्यात जास्त अफेक्ट झालेली इंडस्ट्री ही एंटरटेनमेंट आहे आणि त्याखालोखाल हॉस्पिटॅलिटी सुद्धा आहे. मला असं वाटतं, की ह्या 2 इंडस्ट्रीजना उभं राहायला प्रचंड वेळ लागणार आहे आणि ती आत्ताची प्रायोरिटी सुद्धा नसणार आहे. म्हणजे आता सरकारकडनं किंवा आपल्या सिस्टमकडनंही आपण ही अपेक्षा करणं चूक आहे, की आमचं शूटिंग उद्या सुरू होईल का? इतर अनेक खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत आणि मला असं वाटतं, की त्यामुळे आपल्याला जी प्रायोरिटी आहे ती खूप नंतर च्या काळात मिळणार आहे. सो एक डेफिनेटली कठीण काळ आहे. आधीच मराठी चित्रपटसृष्टीचा काय तो वैभवशाली काळ चालू होता. त्याच्यात लॉकडाऊनचा काळ आलेला आहे. त्यामुळे त्यामुळे आता हे सगळं खूप प्रोलॉन्ग झालेलं आहे. पण मला असं वाटतं, की ह्या सगळ्यामध्ये खचून न जाता काम करत राहणे आणि मला तर असं वाटतं, की हा पॉज जो आहे किंवा ही जी गॅप आहे ती फार पॉझिटिव्हली वर्क होईल असं मला मनातून वाटतंय. कारण कदाचित आपण लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा जेव्हा आपल्या कामांना सुरुवात करू किंवा मराठी सिनेमे पुन्हा रिलीज व्हायला लागतील, मला असं वाटतं की चित्र खूप पॉझिटिव्ह असेल आणि बदललेलं असेल. सो माझा प्लॅन एवढाच आहे की जे होतंय त्याला सामोरं जायचं
आणि करत राहायचं काम. झिम्माला धरून सुद्धा माझं असंच काहीतरी प्लॅनिंग आहे, की मी त्या सिनेमाचं एडिट पूर्ण करायचंय अजून. लॉकडाऊनमुळे मला एडिट पूर्ण करता येत नाहीये. पण ज्या दिवशी लॉकडाऊन उठेल किंवा गोष्टी शिथिल होतील, त्या दिवशी मी त्याच्या एडिटचं काम सुरू करीन. आणि मग उद्या बरेचसे ऑप्शन्स आहेत. म्हणजे ती थिएटरला सुद्धा रिलीज होऊ शकते, ती एपिसोडिक बनू शकते. बरेच ऑप्शन्स आहेत. शेवटी काय मला जी गोष्ट सांगायची ती लोकांपर्यंत मला जास्तीत जास्त पोहोचवायची आहे. ज्या माध्यमातनं ती लोकांपर्यंत पोहोचेल मला नक्कीच आवडेल. सिद्धार्थ जाधव सुद्धा ऑनलाईन आलेत आणि अरे वाह! त्यांनी तुला मेसेज दिलाय की आय एम इगरली वेटिंग फॉर सिनेमा. वाह! वाह! थँक यू सिद्धू. मलाही तुम्हाला सगळ्यांना खूप लवकर ती फिल्म दाखवायची आहे. सो लवकरात लवकर सिनेमा तयार होऊ देत. आणि अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव हे तुझ्यासाठी एक स्क्रिप्ट लिहित आहेत लॉकडाऊन नंतर. नाव त्यांनी सांगितलंय काहीतरी माझ्यासाठी लिहितायत. लॉकडाऊन एक विलक्षण प्रेम कथा, ज्यामध्ये तुला आणि स्थिती जोग यांना लीड रोमॅन्टिक नाही. म्हणून म्हणजे थोडक्यात तुला तुम्हाला बघा- नाही, तुम्हाला रोमॅन्टिक फिल्म करायची नाहीये. तुम्हाला एक वॉर मूव्ही लिहायची आहे. कारण आम्ही एकत्र हे रोमॅन्टिक कथा होऊच शकत नाही. ती एक वॉर मूव्हीच होऊ शकते असं मला वाटतं. प्रियदर्शन जाधव, तुम्हाला कोण थांबवणार? तुम्ही प्रश्न विचारताय. नाही आणि आता माझी कळकळीची विनंती प्रियदर्शन जाधव यांना आहे. कृपया थांबा. थोडा वेळ थांबा. त्यांची पत्नी वैभवी यांना माझी विनंती आहे, की त्यांना जेवू घाला. त्या निमित्ताने त्यांची बोटं बिझी राहतील आणि ते थांबतील टाईप करायचं. ए हेमंत, तुझ्या जवळचा असा कोणी, सगळ्यात जवळचा असा कोणी क्रिटिक आहे का? म्हणजे तुझे मित्र अनेक आहेत, पण तुझा सगळ्यात जवळचा क्रिटिक कोण आहे की ज्याचा तू खूप मनापासून ऐकतोस? तुझ्या कुठल्याही गोष्टींवरती जर त्यांनी काही सांगितलं की हे चुकलं बाबा, तर ते तू ऍक्सेप्ट करतो इगो बाजूला ठेवून आणि त्याच्यावरती काहीतरी. हो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फॅन माझा आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्रिटिक ही एकच व्यक्ती आहे. ती म्हणजे क्षितिज ओक. सो मी केलेलं प्रत्येक काम ती तेवढ्या कळकळीने बघते, एन्जॉय करते, फॉलो करते आणि जिथे चूक आहे तिथे ती ते चूक आहे हेही 100% सांगते. अनेकदा म्हणजे असं होतं घरात, की आम्ही कथा सांगतो आणि मग ती कथा सांगितल्यानंतर त्यावर डिस्कशन होतं. मग क्षिती म्हणते, "करूच नकोस" किंवा "हे कर." सो त्यामुळे माझ्या दृष्टीने माझ्या घरात एक खूप मोठा फिल्टर आहे. त्यामुळे मला त्याचा प्रचंड आनंद होतोय. म्हणजे तुझा सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे ज्याच्याशी तू या सगळ्या आयडियाज पहिल्यांदा डोक्यात आल्यानंतर शेअर करतो, किंवा त्याबद्दल तुला, कारण मी तुला बघितलंय, तुझी प्रोसेस नेहमी अशी असते की तुझ्या डोक्यात एखादा विषय आला की तू तो लिहून काढतोस, मग काही जणांना मुद्दामून बोलवून तो ऐकवतोस, त्यांचं मत घेतोस आणि मग त्याच्यावर पुढे काही करायचं का हा विचार करतोस. कारण तू स्वतःशी अनेकदा बरेचदा निगेटिव्ह टॉक करत असतोस की हे वर्कआउट होईल की नाही हे माहिती हो. नसतं तुला, किंवा तू हो. त्या कन्फ्युजन झोन मध्ये बरेचदा असतो. हो. तुला हे प्रश्न पडतात. नाही, तशी व्यक्ती एक आहे माझ्या आयुष्यात. माझा मित्र आणि माझा एक उत्तम साथीदार माझ्या संपूर्ण करिअर मधला, तो म्हणजे फैजल महाडिक, जो माझ्या सर्व सिनेमांचा एडिटरही आहे आणि खूप सीनियर टेक्निशियन आहे. खूप सिनेमे त्यांनी स्वतः एडिट केलेले आहेत. अनेक वर्ष तो काम करतोय. त्यामुळे मला जर कुठलीही गोष्ट सुचली, की ह्या विषयावर सिनेमा करावासा वाटतोय, तर हे मी त्याला नक्कीच ऐकवतो. तो त्यावर मला सांगतो, "नको करूस, कर." म्हणजे काही पुढे ती प्रोसेस होते ती. शेवटपर्यंत शूटला जाईपर्यंत स्क्रिप्ट मधले चेंजेस तो मला सांगत राहतो. मग शूट करताना कधी-कधी अडचणी येतात. काहीतरी होतं, "अरे, हा सीन ना असा करायचा होता, पण असा होतो." तो बऱ्याचदा असंही सांगतो, की "करूच नकोस." सो तो खूप एक चांगला या सगळ्यामध्ये, या संपूर्ण प्रवासात माझा साथीदार आहे. सो फैजल महाडिक ही व्यक्ती आहे. आणि तुझा आवडता लेखक कोण आहे ज्यांनी त्यामुळे तू खूप इन्स्पायर झालाय का? माझ्या दृष्टीने माझे आवडते लेखक हे बरेच आहेत. म्हणजे असं एक स्पेसिफिक नाव घेता येणार नाही. पण ज्यांची कामं वाचून आपल्याला काहीतरी करावंसं वाटलं अशी बरीच मंडळी आहेत. म्हणजे शंकर पाटील आहेत, दमा मिरासदार आहेत, भाऊ पाध्ये आहेत, भालचंद्र नेमाडे आहेत. त्यानंतर म्हणजे मला अर्थातच विजय तेंडुलकर आहेत, पु. ल. देशपांडे आहेत. मला या सगळ्यांकडून शिकायला काय मिळालं माहितीये ना, आपला एक ह्युमर असतो, आपली एक सेन्सिबिलिटी असते. आपला एक सांगायची पद्धत असते किंवा आपली एक चौकट ठरवलेली असते आपण, ज्यातनं आपण व्यक्त होत राहतो. आणि मला असं वाटतं, की आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून
आपल्याला जेव्हा जगातल्या सगळ्या प्रश्नांवर बोलता येतं ना, ती सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. म्हणजे माझ्या सिनेमांमध्ये तुम्हाला गाव सापडतं, ग्रामीण भाषा सापडते. त्याचं महत्त्वाचं कारणच हे की तो माझा कम्फर्ट झोन आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने व्यक्त होण्यात मी जास्त मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. त्यामुळे मग माझ्या सिनेमांमध्ये ती ग्रामीण भाषा आणि गाव जास्त आढळतं. आणि तुझा आवडता दिग्दर्शक? माझा आवडता दिग्दर्शक. माझे आवडते दिग्दर्शक खूप आहेत, पण आता मला जो खूप जास्त कमालीचा वाटतो तो आपल्या हिंदीतला राजकुमार हिरानी. कारण हे खूप अवघड गणित आहे, की आपल्याला हवा तसा सिनेमा करायचा. आपल्याला म्हणायचंय ते म्हणायचं सुद्धा आणि त्याच बरोबरीने मनोरंजन करत व्यवसाय सुद्धा करेक्ट राखायचा सिनेमाचा. कारण शेवटी अल्टिमेटली तेही महत्वाचं आहे. आपल्या सिनेमाने व्यवसाय करायला हवा तरच आपण नवनवीन सिनेमे करू शकतो आणि इथे तग धरून उभे राहू शकतो. सो मला असं वाटतं राजू हिरानी ह्या माणसाला ते गणित परफेक्ट जमलंय. सो तो खूप मनापासून आवडतो मला. आणि आत्ताची जी तुझ्या आजूबाजूची फळी आहे सगळ्या लेखक आणि दिग्दर्शक, त्यांच्यापैकी तुझा सगळ्यात लाडका किंवा आवडता लेखक आणि दिग्दर्शक नाही असं किंवा एक लेखिका आणि दिग्दर्शक? नाही, एक नाव असं डेफिनेटली मला घेता येणार नाही. खूप मंडळी चांगल्या पद्धतीने काम करतायत. म्हणजे अ, हिंदी, इंग्लिश, मराठी या सगळ्याच माध्यमातनं काम करतायत. पण आपण आता म्हणायचं झालं तर मराठीमध्ये डेफिनेटली वेगवेगळे प्रयोग करून पाहतायत ही मंडळी. समीर विद्वांस असेल, आदित्य सरपोतदार असेल. ही काहीतरी नवीन पद्धतीने सिनेमाकडे पाहतायत. तर मला असं वाटतं की त्यांचे प्रयोग फार गमतीशीर आहेत आणि प्रत्येक सिनेमा हा आधीच्या सिनेमापेक्षा वेगळा आणि बेटर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला त्या दोघांच्या कामांबद्दल कायम उत्सुकता असते, की हे आता नवीन काय करतायत, आता नवीन काय त्यांना म्हणायचंय. सो त्यांना नक्कीच फॉलो करत असतो. मला असं वाटतं, की चिन्मय मांडलेकर अ, हा एक लेखक आहे, की ज्याच्यावर प्रचंड प्रेम आहे माझं. खूप छान लिहितो तो. त्याला सर्व माध्यमांची समज प्रचंड आहे. नाटक असेल, सिनेमा असेल, सीरियल असेल, या कुठल्याही प्रकारात तो तितक्याच ताकदीनं सस्टेन होऊ शकतो. कारण शेवटी तो टेम्परामेंटचा भाग आहे. ही सगळी माध्यमं एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. सो त्या तीनही माध्यमांमध्ये तो लिहू शकतो छान मस्त त्याच्या स्पीडनी. हे फार गमतीशीर आहे. सो चिन्मय मांडलेकर हा लेखक आहे. इरावती कर्णिक ही लेखिका आहे. क्षितिज पटवर्धन आहे. ही सगळी मंडळी डेफिनेटली खूप चांगलं काम करतायत. काही प्रश्न आलेत ते मी पटकन वाचतो. एक प्रश्न आलाय की हेमंत डोमेनसाठी रायटर टू डिरेक्टर हा प्रवास कसा घडला? नाही खरं तर मी दिग्दर्शन मला करायचंच होतं आणि दिग्दर्शन मी करतच होतो. ॲक्टर मी ॲक्सिडेंटली झालो. समन्वय या आमच्या नाट्यसंस्थेकडून मी, निपुण धर्माधिकारी अमेय वाघ, आम्ही एक नाटक केलं होतं लूज कंट्रोल म्हणून आणि त्याची कन्सेप्ट आम्हाला सुचली होती आणि असं झालं की आता याचं नाटक लिहायचंय. तर हे नाटक कोण लिहील? तर तेव्हा आम्ही समीर विद्वांस या आमच्या मित्राला विचारलं, की "हे नाटक तू लिहू शकतोस का?" पण त्याला त्या काळात एक असाइनमेंट आली आणि त्यासाठी त्याला जावं लागलं आणि तो बिझी होता त्या काळात. तर मग असं झालं, की आता कोण लिहिणार, कोण लिहिणार? तर मी घरी जाऊन रात्री 2 पानं लिहून आणली आणि दुसऱ्या दिवशी ती वाचली आणि मग सगळ्यांचं असं झालं, की "काढ की लिहून मग तूच पुढे." आणि मी ते लिहिलं. सो मी ॲक्सिडेंटली रायटर झालो. पण परत तेच आहे माझ्या रायटिंगमध्ये थॉट एकदा मला सुचतो, पण मी ना त्याकडे स्पॉन्टेनियसली बघत जातो. म्हणजे माझी जी नट म्हणून प्रोसेस आहे, की प्रत्येक गोष्टीत स्पॉन्टेनिटी असली पाहिजे. हे आत्ता सुचलं किंवा हे आत्ता माझ्याबरोबर घडलं तर काय होईल? हे करण्याचा तो प्रयत्न असतो. सिद्धार्थ जाधव विचारतायत काय विचारतायत? प्रियदर्शनी जाधवांनी परस्पर उत्तर दिलं. क्षणभर विश्रांतीचा पाठ तू कधी? हे कोणी विचारलंय? तर सिद्धार्थ जाधव यांनी. हां. क्षणभर विश्रांती हा सिनेमा आत्ताच त्याला नुकतीच 10 वर्ष झाली रिलीज होऊन आणि हा सिनेमा खूप आमच्यासाठी फार मस्त आठवण आहे आणि त्या सिनेमाने आम्हाला सगळ्यांनाच भरभरून दिलंय. म्हणजे मी अजूनही कुठेही जातो तिथे क्षणभर विश्रांती या चित्रपटाने मला ओळखलं जातं आणि त्यामुळे त्या सिनेमाचं योगदान फार मोठं आहे आयुष्यात. तर त्याच्यावरती पार्ट 2 करावा असं एक 4-5 वर्षापूर्वी वाटलं होतं. पण तेव्हा असं झालं ना, की त्याचा पार्ट 1 इतका लोकांना आवडलाय, लोक त्याचं कौतुक करतात. तर पार्ट 2 करून आपण त्याची क्रेडिबिलिटी घालवायला नको. बऱ्याचदा ही भीती असते, की पार्ट 2 करताना पार्ट 1 पेक्षा तो वाईट झाला.
कारण नकळतच कंपॅरिझन होते आणि ती कोणीही करणार, की आधीचा सिनेमापेक्षा हा सिनेमा कसा बनलाय आणि तो जर त्याच्यापेक्षा चांगला बनला नाही, तर जास्त भीती आहे. त्यामुळे पार्ट 2 करायचा डेफिनेटली आहे. आम्ही आता त्या दृष्टीने आमची पावलं उचलतो आणि तो पार्ट 1 पेक्षा वेगळा आणि चांगला कसा होईल, हा हा प्रयत्न त्यामागे असेल नक्कीच. वा, मला वाटतंय आपण खूप गप्पा मारल्यात आणि येस. अनेक विषय आपण मांडल्या, मागच्या अनेक गोष्टींबद्दल हो, बोललो. मला फक्त वाटलं, की आपण स्वतः दोघंही आयुष्यात 1 तास एवढं गंभीर चर्चा आपणही कधी एकमेकांशी केली नसेल. केली. पण खरंच विषय असे होते, की ज्यावर सिरियसली मोकळं व्हावं. अर्थात आता काही इथे मित्र आहेत, ज्यांचे काही हा. चित्रविचित्र प्रश्नही आहेत. तर तेही मला वाटतं 1-2 आपण घ्यावेत आणि मग आपण थांबूयात. अक्षय बर्दापूरकर Yes, सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही नमस्कार. yes, yes. नमस्कार. अक्षय बर्दापूरकर यांचा ए-बी आणि सी-डी हा सिनेमा नुकताच Amazon Primeवर आलाय. तो जरूर सगळ्यांनी बघावा. तू इथे भावगीत म्हणणार आहे जसं अनिकेतनी अनाऊन्स केलंय. खरंय का? अनिकेत कोण विश्वासराव. हा लॉकडाऊनचा काळ आधीच खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं, की तो अजून डिप्रेसिंग तुम्हाला करायचा असेल, तर मी गाईन. पण मला असं वाटतं, की नको याला एवढं भयानक स्वरूप द्यायला. त्यामुळे मी गात नाही. एक प्रश्न मगाचपासून येतोय, तो मी आता विचारतो. तो प्रश्न असा आहे की एखाद्या जुन्या चित्रपटाचा रिमेक जर करावासा वाटला तुला, तर तो कुठला चित्रपट आणि मी त्याची कास्ट काय? नाही, कास्टिंगचा विचार मी केलेला नाही. पण मुंबईचा जावई हा सिनेमा हो. मला प्रचंड मनापासून आवडतो आणि मला असं वाटतं, की तो सिनेमा होऊ शकतो. परंतु परत तेच आहे रे, खूप कठीण आहे हे काम. कारण काहीतरी खूप मोठं कोणीतरी करून ठेवलेलं असतं. आपण त्याचा एक रिमेक करून ते बिघडण्याची शक्यताच जास्त असते. कारण त्या माणसांनी फार मनापासून ते केलेलं असतं. सो तो खूप डिफिकल्ट प्रयोग आहे. आपण एवढंच म्हणू शकतो, की त्याच्यावर आधारित काहीतरी करायचा प्रयत्न करू शकतो. पण ते धाडस होत नाही आणि ते होणंही फार कठीण आहे. मी गात टाकली असं बोलून काय हे जे माझे अनिकेत मित्र आहेत, आणि प्रियदर्शन जाधव हे दोघं एकाच ठिकाणी बसून गप्पा मारतात असं मला वाटतं. मला असं दोघं वाटतंय, की ते ठरवून आपल्यापेक्षा तेच जास्त लाईव्ह आहेत आता असं मला वाटतंय. हं. हं. पण थँक्यू सो मच हेमंत, तू आता इथे येऊन अनेक गोष्टींवरती तुझी मतं मांडली आणि मला एक आवडलं की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या टेक्निकल गोष्टी असतात, ज्या तू आत्ता बऱ्यापैकी क्लॅरिफाय केल्यास बऱ्याच लोकांनी. म्हणजे आपलं जे मगाशी बोलणं झालं की प्रेक्षकांची जबाबदारी कशी आहे या सगळ्या काळात मराठी सिनेमा जास्त इम्पॅक्टफुल आणि जास्त चालावा यासाठी, किंवा इतर बरेचसे मुद्दे की काही वेळेला आपल्याला तेवढा सपोर्ट मिळत नाही म्हणून आपण पोहोचतो की काय असं वाटतं. पण आता सगळ्यात शेवटी जाता जाता जे अनेक इथे लाईव्ह आपल्याला जॉईन झाले त्यातल्या अनेक लोकांना चित्रपट करायचे असतात, लिहायचे असतात, दिग्दर्शन करायचं असतं, अभिनय करायचा. या सगळ्यांना तू काय सांगशील? कारण आत्ता सोशल मीडियावरती एक वेगळाच ट्रेंड दिसतोय. काही ऍप्स वापरून लोक स्वतःला सेलिब्रिटीज म्हणजे ते आहेतही, त्या 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 ऍप्सवरचे ते सेलिब्रिटीज झालेतही अनेक लोक त्यांची त्यांची टॅलेंट दाखवून. पण तू हं. त्यांना काय सांगशील? त्यांना काय गायडन्स देशील? कारण तू खूप मोठा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय आणि तू तितकाच अपडेटेड आहे प्रत्येक तुझ्या प्रत्येक तुझ्या आयुष्यातल्या करिअरच्या टप्प्यात तू तेवढाच अपडेटेड राहत आलाय, स्वतःला तेवढंच अपडेटेड ठेवलंय काळाप्रमाणे. तर आत्ता ही जी नवीन मंडळी आहे जी कन्फ्युज आहेत बरीचशी, की ज्यांना सोशल मीडिया म्हणजे असं एक आयतं कोलीत हातात नाही, मिळालंय, ज्याच्यावर ते वाटेल ते कंटेंट मला काय वाटतं माहितीये का सुयश, ती कन्फ्यूज नाहीयेत. त्यांना जास्त क्लॅरिटी आहे. त्यांना अशी चुकीची क्लॅरिटी आहे, की त्यांना असं वाटतं, की TikTokचे व्हिडिओ केले, तर आपण आपल्याला हिट्स मिळतील, लाइक मिळतील. आपण असे फोटो टाकले, तर आपल्याला जास्त लाइक्स मिळतील, हे मिळतील. मला असं वाटतं, की हे सगळं क्षणिक आहे. हे सगळं तेवढ्यापुरतं आहे. हे फार काळ टिकणारं नाही आणि ह्याच्यामागे न धावता जास्त काळ टिकेल हे एकमेव गोष्ट आहे, ते म्हणजे आपलं काम, जे अत्यंत प्रामाणिकपणे आपण करत राहिलं पाहिजे. इथे कोणीही तुम्हाला काहीही आयतं देणार नाहीये किंवा काही तुम्हाला
गोष्टी हातात आणून देणार नाहीयेत. हा जो संपूर्ण प्रवास आहे तो तुमचा तुम्हाला करायचा आहे, तुमचं तुम्हाला लढायचंय. मी एवढं नक्की सांगेन, की खूप लोकांना असं वाटतं, की अरे काय हा ॲक्टर झाला, अरे बापरे! हा हे झाला. खूप कठीण आहे हे सगळं. ॲक्टर म्हणून सुद्धा काम करत राहणं प्रचंड डिफिकल्ट आहे आणि त्यासाठी ना तुमचं तुमच्या कामावरती नितांत प्रेम असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकतर ना तुम्हाला अभिनय येतो किंवा नाही येत. एकतर तुम्हाला लिखाण येतं किंवा नाही येत. एकतर तुम्हाला दिग्दर्शन येतं किंवा नाही येत. त्याच्यामधलं काहीही नसतं. अर्थात काही प्रशिक्षण शिबिरं असतात, काही गोष्टी असतात, ज्यानी तुम्ही त्या तुमच्या गोष्टी आहे, त्यांना नीट आकार देऊ शकता. त्या तुम्ही शिकू नाही शकत. अभिनय तुम्हाला त्यासाठी यावाच लागतो. आता तुम्ही एकदम काहीतरी सपोज मी असं म्हणलं, की मी एक पायलट होतो आणि आता पायलट म्हणून मी रिटायर झालो. आता मी एक मला मस्त शिबिर सापडलंय, तिथे जातो. आता मला ॲक्टर व्हायचंय. तसं नाही होत. तसं कधीही होत नाही. ते तुम्हाला बेसिक तुमच्यात असावं लागतं आणि ते असेल तर तुम्हाला ते शिकत स्वतःला ग्रो करावं लागतं आणि मला असं वाटतं, की फार गमतीशीर प्रोसेस आहे. तर मी सगळ्या माझ्या या मित्रांना एवढंच सांगेन, एक सीरियल येते, ती हिट होते, तुम्ही प्रचंड मोठे स्टार होता. ती सीरियल लोकांच्या स्मरणातून जाते. मग तुम्हाला पुन्हा कळत की आपण काय करायचं. एक नाटक येतं, ते खूप हिट होतं, ते गाजतं, त्याचे खूप प्रयोग होतात. मग त्याचे प्रयोग थांबतात, तुम्हाला पुन्हा कळत नाही काय करायचं. एक चित्रपट येतो, जो खूप हिट होतो, एका रात्रीत तुम्हाला स्टार बनवतो. मग तुमचे पुढचे चित्रपट पडतात. मग प्रेक्षक तुम्हाला नापसंत करतात. असा खूप कठीण प्रवास आहे हा संपूर्ण. या सगळ्यामध्ये हे महत्वाचं आहे, की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि कुठलीही डोक्यात हवा न आणता आपण इतरांपेक्षा कोणीतरी वेगळे झालो आहोत. हा हा जो समज आहे तो काढला पाहिजे सगळ्यात पहिले म्हणजे. आपण इतरांसारखेच आहोत. आपण एक सामान्य माणूसच आहोत. फक्त आपल्याला एक कलाप्रकार माहिती आहे ज्यातनं आपल्याला व्यक्त होतं आणि ते व्यक्त होणं जोपर्यंत प्रामाणिक असेल तोपर्यंत तुम्हाला कोणी इथनं काढू शकत नाही. जेव्हा त्याच्यात वेगळे इंटरेस्ट येतील, तेव्हा डेफिनेटली तुमचा प्रवास उलटा सुरू व्हायला सुरुवात होईल. आता ना एक शेवटचा प्रश्न आहे मग लोकेश दादाने विचारलाय हा प्रश्न की कोविडच्या संकटानंतर मराठी चित्रपट वाटचाल कशी आहे? मला असं वाटतं मघाशी आपण ह्या प्रश्नाला थोडं कव्हर करायचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल ही याआधीच खूप खडतर होती आणि ती अजून कठीण होत जाणार आहे. मला असं वाटतं की हा सगळा जो काळ आहे तो आपण पॉझिटिव्हली घेऊयात. यात आपण काय-काय स्वतःला इव्हॉल्व करू शकतो, आपल्या चित्रपटसृष्टीला काय पद्धतीने इव्हॉल्व करू शकतो, काय मिडवे आपण साधू शकतो. म्हणजे आपल्या सिनेमांची बजेट कमी करणं आणि हे सगळे मुद्दे आहेतच. पण कुठले विषय आता लोकांना भावतील, कुठले विषय लोकांनी नाकारलेत, आपण काय पद्धतीने आपल्या सिनेमाचं मार्केटिंग करायला पाहिजे. फक्त रेडिओ सिटीच्या व्हिजिट्स, फक्त प्रेसच्या व्हिजिट याच्या पलीकडे जाऊन आपला एक युनिक सेलिंग पॉइंट आपण ओळखला पाहिजे. मुळात आपल्याला ही गोष्ट आपल्या मराठी प्रेक्षकांना का सांगायची? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आपल्यामधली जी स्पर्धा आहे ती थांबवून आत्ता आपली स्पर्धा ही आहे, की हा मराठी चित्रपट, त्याला मराठी प्रेक्षक गर्दी करतील आणि आपण सगळे मिळून एकत्र काम करू आणि जेव्हा पुन्हा एकदा अशी परिस्थिती असेल, की 100च्या 100 सिनेमे तुफान गर्दीत चालू आहेत आणि प्रचंड धंदा करतायत, तेव्हा परत बघू भांडायचंय का नाही आपल्यामध्ये. सो तोपर्यंत आपल्यातली भांडणं थांबवू, चढाओढ थांबवू आणि मस्त काम करूयात आणि आपण काही चित्रपटसृष्टीला एका रात्रीत बदलू शकत नाही. आपल्याला आपलं काम करत राहिलं पाहिजे. जे आपल्याला येतंय ते मस्त करूयात, छान करूयात. वा हेमंत तू खूप महत्वाचं बोललास आता या शेवटच्या काही वाक्यांमध्ये की आपल्यातली स्पर्धा आपण कमी केली पाहिजे आणि एकत्र पुढे जायला पाहिजे. सो आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्यांनी त्या गोष्टीचा खूप मनापासून विचार केला पाहिजे आणि थँक्यू सो मच थँक पुन्हा एकदा की तू आज आला तिथे आणि गप्पा मारल्या तेवढ्या आणि सगळे जे कोणी आज आपल्याला लाईव्ह जॉईन झाले त्यातले अनेक सेलिब्रिटीज यांना नमस्कार धन्यवाद. तुम्ही हे धन्यवाद. सेशन खूप जास्त इंटरेस्टिंग बनवलं. प्रियदर्शन जाधव आणि ते भरतराव. त्यांच्याबरोबर मी आता वेगळं लाईव्ह करतो. हे आपलं लाईव्ह संपलं की एक वेगळं लाईव्ह मला करावंच लागेल आता. पण थँक्यू सो मच थँक्यू अमित फाळके तुला खूप वेळ मगाचपासून अप्रिशिएट करतायत. थँक यू अमित. थँक यू, बरेच जण आपले जवळचे मित्र सगळ्यांनी पण खूप चांगलं सुयश तू लाईव्ह सेशन केलंस हे मला खूप मजा आली. खूप वेगळ्या प्रश्नांवर बोलता आलं. नाहीतर हल्ली तेच आहे परत लॉकडाऊनमध्ये तुम्ही चपात्या करताय का भांडी घासताय?
मग केरलादी कोण करतं ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी गप्पा मारल्या. सो छान आहे, खूप छान. मला पुन्हा कधीतरी यायला सुद्धा नक्की आवडेल वेगळे विषय घेऊन. नक्की नक्की. मला इनफॅक्ट तू आणि अजून कोणीतरी एकत्र असं दोघा तिघांचं सेशन एकत्र करायला नक्की आवडेल. नक्की करू, नक्की करू. मी हे सगळं आता स्वतः एकटाच करतोय त्यामुळे जरा टेक्निकली खूप छान करतोयस रे. मस्त मस्त. लेट्स सी. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. उद्या पण अमोल पाठारे येणार आहे. अमोल वा, वा. पाठारे जो आपल्या अनेक हो हो मोज आणि हो फार मस्त काम आहे त्याचं, फार वेगळं काम आहे आणि ते लोकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. सो व्हेरी गुड. येस. तू अशी अजून पडद्यामागची गंमत आपल्याकडे चालू राहणार आहे. थँक्यू सो मच यार अहमद. Thank you. मला खूप भारी वाटतंय की Thank आपण you so अनेक much. वर्षांनी इतका वेळ असे बोललो आहोत आणि खूप इंटरेस्टिंग कन्व्हर्सेशन झालं आणि आपण हे नंतर कंटिन्यू करू. पण आता Yes. सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नीट राहा, मस्त राहा, सेफ राहा. अभय आपटे नावाचे पुण्याचे खूप मोठे वकील आहेत जे मध्यंतरी आपल्या इंडियाच्या क्रिकेट टीमच्या सिलेक्शनच्या बोर्डवर सुद्धा होते. ते सुद्धा लाईव्ह सेशन बघत होते आणि त्यांनी व्हेरी नाईस असं सांगितलं. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच सगळ्यांनाच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जे जे जॉईन झाले सगळ्यांना आणि थँक्यू हेमंत. बोलू आपण पुन्हा. येस बोलू. बाय बाय. थँक्यू.